स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख, बंदीमय बेडी हवी की मूल्य साखळी. हमीदर वगैरेतून शेतमाल खरेदीत जो सरकारी हस्तक्षेप सतत राहतो त्यात निर्यात बंदीसारखे अडथळे अधूनमधून येणारच. सरकार आणि अडते अशी दुहेरी बेडी तोडल्याशिवाय शेतमालाची मूल्यवर्धन साखळी मार्गी लागणार नाही. गव्हाच्या निर्यातीवरील बंदीचा 14 मे रोजी झालेला निर्णय अनपेक्षित नव्हता. जे सरकार दरवर्षी शेतमालाच्या किमान आधारभूत किमती हमीभाव वाढवते तेच बाजारात किमती वाढल्यावर घाबरून निर्यात बंदीसारखे निर्णय घेते. ही आजवरच्या सरकारची मानसिकता राहिलेली आहे. शेतीविषयीच्या या धोरण धरसोडीमागे या धोरणांच्या हेतूविषयी असलेली द्विधा मनस्थिती हे खरे कारण आहे. आपण शेतीविषयक धोरण कशासाठी आणायचे? शेतकऱ्याला चांगली किंमत मिळावी म्हणून की ग्राहकाने कमी किंमत घ्यावी म्हणून? याविषयीचा दुभंग आजवर केंद्र सरकारच्या निर्णयातून दिसत राहिला आहे. त्यामुळेच शेतमालाच्या बाजाराला मुक्त वाव द्यायचा की नाही हेही कोणत्याच सरकारला धड ठरवता येत नाही. शेतीविषयक कायदे वास्तविक पुरोगामी असूनही मागे घेण्यात आले याचेही कारण हेच. पण या दुभंगाचा त्रास अनेकदा शेतकऱ्यांनाच होतो. तो कसा हे गहू निर्यात बंदीच्या संदर्भात आपण पाहू. शेतकरी अधिक गव्हाचे उत्पादन घेण्यास प्रवृत्त व्हावेत यासाठी सरकार अनुदानांच्या स्वरूपात भरपूर पैसा खर्च करते. केंद्र सरकार यासाठी हमीभाव वाढवत राहते आणि राज्ये अनेकदा खरेदीसाठी बोनस देतात, म्हणजे केंद्राच्या हमीभावापेक्षा जास्त दर जाहीर करतात. याला राजकीय कारणे आहेत. बहुतेक राज्यांमध्ये मध्यम शेतकरी जाती याच राज्यकर्त्या जाती आहेत आणि त्यामुळे या शेतकरी लॉबीला शांत करणे आवश्यक ठरते. गव्हाच्या उत्पन्नाचा गवगवा आपल्या देशात फार. आपण गव्हाच्या उत्पन्नात दरवर्षी नवीन विक्रम प्रस्थापित करतो. यावर्षी तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केले की गव्हाचे उत्पादन 111 दशलक्ष टनाच्या विक्रमाला स्पर्श करेल. पण अलीकडेच तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार हा आकडा बदलून 106.41 दशलक्ष टन असा कमी करण्यात आला. युक्रेन युद्धामुळे बदललेल्या परिस्थितीचा लाभ भारतीय शेतकऱ्यांना आता कुठे मिळू लागला होता? रशिया आणि युक्रेन हे गव्हाचे मोठे उत्पादक आहेत आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे जागतिक बाजारपेठेतील त्या देशाकडील गव्हाचा पुरवठा खंडित झाला आहे. पुरवठ्यात व्यत्यय आल्याने इतर राष्ट्रांना या बाजारपेठेत पाऊल टाकण्याची संधी आहे. गव्हाच्या जागतिक किमती लक्षणीय वाढल्या आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की अमेरिकेत होणाऱ्या गव्हाच्या वाणांपैकी US विंटर सॉफ्ट रेड गव्हाची किंमत डिसेंबरमध्ये $328 प्रति टनवरून $672 प्रति टन झाली आहे. तर US विंटर हार्ड रेड गव्हाची किंमत टनासाठी $377 वरून $496 अशी आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. गव्हाचे मुबलक उत्पादन करणाऱ्या देशांना आता निर्यात करण्यासाठी फायदेशीर संधी आहे. नेमक्या याच कारणामुळे शेतकऱ्यांनी आपला गहू निर्यात बाजाराकडे वळवला. तो किती? काही अंदाजानुसार 10 दशलक्ष टनापेक्षा जास्त. पण एवढ्याने भारतामध्ये देशांतर्गत गहू पुरवठ्याचा तुटवडा होईल आणि हाहाकार माजेल अशी भीती होती का? याचे उत्तर पुढे पाहूच. पण यंदा गव्हाचे उत्पादन तर नवीन उच्चांकावर असायला हवे होते ना? तरीही निर्यात बंदी लादली जाते. याचा अर्थ असा की उत्पादन 106.41 दशलक्ष टन या सुधारित अपेक्षापेक्षाही कमी होईल असे दिसते. वर म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपला गहू निर्यात बाजाराकडे वळवला हे खरेच, पण 2015 रुपये प्रति क्विंटल असा हमीदर जाहीर करून सुद्धा सरकार गहू खरेदी करू शकले नाही, कारण शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मंडीमध्ये याहीपेक्षा जास्त दर मिळू लागला होता. व्यापाऱ्यांनी जास्त दर दिला कारण ते परदेशी बाजारपेठेत विक्री करणार होते. शेतकऱ्यांना शेतमालासाठी अधिक दर हाच आपल्या कृषी धोरणाचा पाया असता तर मग या स्थितीमुळे सर्वांनाच आनंद व्हायला हवा होता की नाही? पण तसे झाले नाही. याचे कारण सांगताना आज असा युक्तिवाद केला जातो की देशांतर्गत गहू साठा कमी आहे आणि तो भरून काढणे कठीण होत आहे. सरकारकडून होणाऱ्या गहू खरेदीची आकडेवारी गेल्या वर्षी 10 मे 2021 या तारखेपर्यंत 43 दशलक्ष टन अशी होती. त्या तुलनेत यंदाच्या 2022 10 मे रोजीपर्यंत केवळ 18 दशलक्ष टन इतकीच गहू खरेदी झाली. ही घट लक्षणीय आहेच, पण ती होऊन सुद्धा केंद्र आणि इतर राज्य सरकारच्या अन्न पुरवठा वा साठा यंत्रणेकडे आज घडीला 30.30 दशलक्ष टनाचा साठा आहे.
आपल्या देशाचे राखीव साठा मानक बफर स्टॉक गव्हासाठी आहे 27.6 दशलक्ष टन. त्यापेक्षा आताही साठा अधिकच आहे, तरीही सरकार कचरल्याचे दिसते. याचे कारण सरकारच्या मोफत अन्न कार्यक्रमात गरिबांना गहू आणि तांदूळ देणे समाविष्ट असल्याने यंदा ही दोन्ही अन्नधान्य अधिक प्रमाणात साठवणे आवश्यक आहे. आधीच तांदूळ कमी आला, आता गहू साठा कमी पडू नये म्हणून निर्यात बंदी असे कारण सांगितले जाते, पण अधिकृतपणे कोणी तसे म्हटलेले नाही. निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्याचे नुकसान करणारा होता. तो झाल्यानंतर काही दिवसात उपरती झाल्याप्रमाणे सरकारने बंदी घालण्याच्या तारखेपर्यंत 14 मे सीमाशुल्क विभागाकडे नोंदवून झालेल्या सर्व मालाची निर्यात करण्यास परवानगी दिली. यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर जरा बरा संदेश गेला असेल तर तो एवढाच की शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेल्या करारांची तरी बूज आम्ही राखतो. ही बंदी शिथिल करण्यासाठी इतर राष्ट्राकडूनही काही दबाव आहे. त्यामुळे आणखी काही सवलती मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे तीही धोरणधर सोडच ठरणार आणि मधल्या काळातील नुकसानाबद्दल अळीमिळी गुपचिळीच राहणार. हा प्रश्न केवळ धोरसोड आणि नुकसान यापुरता मर्यादित नाही. उत्पादन नेमके किती होणार याची माहिती नसण्यातून अशी धोरसोड होते. जाणकारांना आठवत असेल की 2007 मध्ये आणि पुन्हा 2021 मध्ये सरकारने गव्हाच्या वायदे बाजारावर फ्युचर्स ट्रेडिंगवर बंदी घातली, कारण त्यामुळे किमतीवर सट्टेबाजीचा दबाव येतो असे सरकारचे म्हणणे होते. मात्र त्या दोन्ही वेळी वायदे बाजारातील गव्हाच्या उलाढालीचे प्रमाण तर अगदी कमी होते. खरे कारण हेच की त्यावेळी अपेक्षित उत्पादनात घट झाल्यामुळे ही क्रिया सुरू झाली. थोडक्यात बाजाराला मुक्त वाव देण्याबाबत अनास्था ही नेहमीचीच. कधी ती वायदे बाजार बंदीतून दिसते तर कधी निर्यात बंदीतून. एका बाजूला हमीभाव आणि सरकारी खरेदीचा पांगुळ गाडा, तर दुसऱ्या बाजूला खुला बाजार पुरेसा खुला न ठेवण्याची अडत पद्धत, अशा दुहेरी काचात आजचा गहू उत्पादक अडकला आहे. हे दोन्ही प्रकार जणू शेतकऱ्यांना उपयुक्त असल्याचे भासवले जाते. त्यामुळे या बेड्या तोडणेही कठीण ठरते. केंद्र सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांचा फेरविचार करणे भाग पडले. यामागे या बेड्या हेच कारण होते. त्यामुळे आता सरकारनेच पुढाकार घेऊन हमीदर आणि अडत व्यवस्था मोडून काढण्याची गरज आहे. सरकारने आधार आणि जनधन या दोन्ही कार्यक्रमाचा यशस्वीपणे विस्तार केल्यामुळे लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरणाऐवजी रोख हस्तांतर होणे अजिबात कठीण नाही. सरकार निर्गुंतवणुकीचा उपाय करून उद्योगामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेच की नाही, मग त्याच धर्तीवर आता सरकारने शेतमालाच्या खरेदी आणि वितरण प्रणालीतून बाहेर पडण्यात काय गैर आहे? देशावरील संकटाच्या वेळी त्रास कमी करण्यासाठी काही एक राखीव साठा ठेवला जाऊ शकतो, परंतु सरकारी सहभाग तिथेच थांबला पाहिजे. अमर्याद प्रमाणात गहू खरेदी करणे आणि प्रचंड साठा ठेवणं यामुळे गव्हाची अर्थव्यवस्थाच विपरीत होत आहे. याचा परिणाम निर्यातबंदी आणि अंतिमतः शेतकऱ्याचे नुकसान असा होतो आहे. मंडी बाजार समिती व्यवस्थेचाही पुनर्विचार करणे आवश्यक आहे. याचा अर्थ किमान पक्षी या आजच्या व्यवस्थेला पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकरी विक्रीचे ठिकाण निवडू शकतील. शेतीतील मूल्यवर्धनाची, प्रामुख्याने प्रक्रिया उद्योगांची साखळी पुढे जाण्याबाबत सतत चर्चा होत आहे. पण मूल्य साखळीची प्रगती व्यापारीकरणावर अवलंबून असते. हा अन्य अनेक क्षेत्रांमधील अनुभव इथे मान्यच केला जात नाही. तेव्हा आता आधी सरकारने आणि सोबतच शेतकऱ्यांनी ठरवायचे आहे. हमीदर, एकतर सरकारी खरेदी नाही तर अडत बाजार, त्यात निर्यात बंदी, वायदे बाजार बंदीचे अडथळे, अशी वेळी हवी की खुल्या खरोखरीच्या मुक्त बाजारातून शेतीतील मूल्यवर्धन साखळीकडे वाटचाल हवी.